गुड मॉर्निंग आणि नमस्कार. चला तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं प्रणय टेंबुलकरच्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी निघालोय माझ्या टूरवरती कामासाठी. तर मित्रांनो, आज कशी टूर होते का सगळं दाखवणार आहे तुम्हाला. आज आहे आपली बोरिवलीवरनं वंदे भारत ट्रेन आणि वंदे भारत ट्रेन पकडण्यासाठी आज मी निघालोय विरारवरनं. तर चला निघूया. तर सकाळ सकाळचं वातावरण आहे, मस्त आहे, एकदम जबरदस्त वाटतं. तर आपली गाडी कुठे आहे, गाडी पाहिजे कुठे आहे. तत्पूर्वी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. वंदे भारत ट्रेन बघा आली आहे आणि शार्प टायमिंगवरती आली आहे बोरिवलीला. तर चला तर आता जाऊया वंदे भारत ट्रेनने. कारण वंदे भारत जास्त टाईम देत नाही, लगेचच तिकडे डबे एक्सचेंज होतात. त्याच्यामुळे पटापट लोकांना धावपळ करावी लागते आणि सगळे ते धावपळ करत आहेत. चला तर आता जाऊया. आपला डब्बा आहे तो आला आहे. तर मित्रांनो, जशी ट्रेन भाईंदरच्या ब्रिजवरती पोहोचे ना, तसं एकदम जबरदस्त नजारा पाहायला मिळतो. बघा ते फोटो तुम्हाला दाखवतो. कारण सनसेट तिकडनं देखील जबरदस्त दिसत होता, त्याच्यामुळे फोटो घेतले आणि तुम्हाला देखील दाखवतो. एक जबरदस्त वाटत होतं आणि सकाळच्या वेळेला तर एकदम जबरदस्त. आणि बघा वंदे भारत ट्रेनमध्ये नाश्ता देखील चांगला होतो. नाश्त्याला उपमा होता, थेपला होता, आणखीन बघा हे पॉपकॉर्नचं काहीतरी एक होतं, आणखीन दही देखील होतं. नाश्ता देखील सुंदर झाला आणि नाश्ता झाल्यानंतर मस्तपैकी झोपून गेलो. तोपर्यंत बडोदा देखील आलं. बडोदा आल्यानंतर चला तर बडोद्यानंतर डायरेक्ट आता अहमदाबादला देखील पोहोचलो आहे. कारण अहमदाबादला वंदे भारत ट्रेन 11:30 वाजता शार्प पोहोचते. अजिबात डिले होत नाही. त्याच्यामुळे जर तुम्ही कधी फ्लाईट जर तुम्हाला कॉस्टली वाटत असेल, तुम्ही वंदे भारतची तिकीट देखील घेऊ शकता आणि अहमदाबादला पोहोचू शकता. तर चला आता अहमदाबाद स्टेशन आलं आहे. अहमदाबाद स्टेशनच्या बाहेर देखील भरपूर काम चालू आहे, त्याच्यामुळे बाहेर खूप ट्रॅफिक असतं. तर तुम्हाला ओला उबेर काय बुक करायचे तुम्ही आधीच बुक करून ठेवा. तर मित्रांनो, फायनली आता अहमदाबादला पोहोचलो आहे. आता अहमदाबादला पोहोचल्यानंतर आता ऑटो पकडून लगेचच हॉटेलला पोचायचं आहे आणि हॉटेलला गेल्यानंतर चेक इन करून लगेचच मला मी ज्या कामासाठी आलो आहे त्या कामासाठी मला लगेचच निघायचं आहे. तर आपली ही वंदे भारत, चला या वंदे भारत ट्रेनला टाटा बाय बाय करूया, आणखीन निघूया. वंदे भारत ट्रेनचं सफर देखील मस्त होती, नाश्ता वगैरे मस्त झाला. चला तर जाऊया हॉटेलला. मित्रांनो, रिक्षा मिळाली घरी, परंतु एवढे वाफा मारत होते ना, कारण जवळजवळ 45 डिग्री अहमदाबादमध्ये तापमान होतं, त्याच्यामुळे जबरदस्त वाफा मारत होत्या. जर तुम्ही अहमदाबादला येणार असाल तर नक्कीच कॅब किंवा सनक्रीम वगैरे सोबत ठेवा, कारण भरपूर गरमी आहे.
आफ्टर रिनोवेशन के बाद मैं यहाँ पे आ रहा हूँ। हाँ बढ़िया बना दिया अभी, बहुत मस्त रूम बना दिया, पूरा चेंज कर दिया ना सर। हाँ हो बढिया आहे। तर मित्रांनो फायनली आता अहमदाबादला हॉटेलला वगैरे चेक इन झालेलं आहे आणि आता मी निघालो आहे की ज्या कामासाठी मी अहमदाबादमध्ये आलो आहे ते माझं काम म्हणजेच ऑफसेट पेंटिंग कमोर इंडियासाठी। तर तिकडे जाऊन बघा इन्स्टॉलेशन आहे आणि मशीन चालू देखील करायची आहे। तर मित्रांनो आता निघतोय, चला तर निघूया। अहमदाबादमध्ये थंडीच्या दिवसामध्ये थंडी भरपूर असते, गरमीच्या दिवसामध्ये गरमी भरपूर असते, आणखीन लोक पण थोडी शांत आहेत, घाई गडबड कसलीच नसते, त्याच्यामुळे अहमदाबादला थोडं बरं वाटतं। इथे बघा अहमदाबादमधले पोलीस देखील वाहतुकीचे नियम कसे पाळत आहेत ते, म्हणजे हेल्मेट घालून या ठिकाणी गाडी चालवत आहेत। संध्याकाळी कामावरनं परत आलो, जेवल्यानंतर थोडासा या ठिकाणी लॉबीमध्ये बसलो होतो। लॉबीमध्ये बसल्यानंतर बघा लॉबीमधला ॲम्बियन्स अतिशय सुंदर होता, त्याच्यामुळे थोडंसं या ठिकाणी म्हटलं टाईमपास करूया आपण, बराच वेळ बसलो होतो। तर मित्रांनो दुसऱ्या दिवशी सकाळी चेकआउट केला, कामावरती गेलो आणि तिकडनं लगेचच माहिती पडलं की आज आपल्याला संध्याकाळी निघायचं आहे, त्याच्यामुळे तिकीट वगैरे सगळी आली आणि मी एअरपोर्टला पोचलो देखील। तर अहमदाबाद एअरपोर्ट तुम्हाला दाखवतो कसं आहे। जास्त मी व्हिडिओ बनवत नाही कारण थोडीशी कुठेतरी भीती असते, कारण सिक्युरिटी रिझन असतं, पटकन कोणतरी अडवतं, त्याच्यामुळे मी जास्त व्हिडिओ बनवत नाही एअरपोर्टला वगैरे। जे काय मला व्हिडिओ बनवता येतात तिकडे व्हिडिओ बनवतो। हे बघा तर आपला आज गेट नंबर 5 होता आणि गेट नंबर 5वरती बस देखील आली होती आणि बसने आम्ही आता फ्लाईटच्या दिशेने निघतो आहे। चला तर फ्लाईटमध्ये पण जाऊया फटाफट। मित्रांनो फायनली माझी सीट मला मिळाली आहे आणि आता मी इंडिगोच्या फ्लाईटमध्ये आहे। जवळजवळ 12:30 वाजेपर्यंत मी रात्री पोहोचेन मुंबईला। फायनली आलो आहे। चला आता बॅग घेऊया, बॅग पटकन ना, हे मस्त आहे। तर मित्रांनो फायनली आपली बॅग मिळाली आहे। आता आम्ही निघालोय टॅक्सीच्या दिशेने। डोमेस्टिक एअरपोर्ट T2 मुंबईचा एअरपोर्ट जबरदस्त, वाव। योगेश आपली वाट बघतोय T5ला। आत्ता आपल्याला जायचं आहे T5 मध्ये, तर चला जाऊया मुंबई एअरपोर्टला, बाय बाय करूया। सो फायनली आत्ता आपल्याला T5ला जायचं आहे, म्हणजे ओला उबेरचं जिकडे स्टँड आहे तिकडे जायचं आहे, रॅपिडो कॅब। मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक नक्की करा, कमेंट देखील नक्की करा। धन्यवाद, जय महाराष्ट्र, टाटा, बाय बाय।